अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार रसिक श्रोते हो आणि आध्यात्मिक साधकांनो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ग्रहणाकडे केवळ एक खगोलीय घटना म्हणून न पाहता त्याकडे एक अत्यंत प्रभावी पर्वकाळ म्हणून पाहिले जाते. असे म्हणतात की ग्रहणात केलेली उपासना, मंत्र, जप आणि साधना ही इतर सामान्य दिवसाच्या तुलनेत अनंतपटीने अधिक फलदायी ठरते. वातावरणात जेव्हा ग्रहणाचे सावट असते तेव्हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असतो. ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि स्वतःमध्ये सकारात्मकतेचा संचार करण्यासाठी शास्त्रामध्ये काही विशिष्ट मंत्रांचा जप करण्यास सांगितले आहे. आज आपण याच विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत की ग्रहण काळात नेमके कोणते मंत्र जपावेत आणि त्यांचे महत्त्व काय. तर भक्तांनो, ग्रहण काळात मनाची शांती आणि आध्यात्मिक संरक्षणासाठी मंत्र जप करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सतत अडथळे येत असतील किंवा मानसिक ताण जाणवत असेल तर ओम नमः शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र सर्वात सोपा आणि तितकाच प्रभावी मार्ग आहे. या मंत्राच्या जपाने मनाला एक प्रकारची स्थिरता मिळते. त्याचबरोबर जर कोणाला शारीरिक व्याधी किंवा मृत्यूची भीती सतावत असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हा एक उत्तम पर्याय आहे. तो मंत्र म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनात मृत्युमोक्षेय मामृतात. हा मंत्र जीवनातील भीती नष्ट करून आरोग्य प्रदान करतो. ज्या ग्रहांचे ग्रहण असते त्या ग्रहांचा जप करणे हे विशेष फलदायी ठरते. उदाहरणार्थ, जर सूर्यग्रहण असेल तर ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करावा किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. यामुळे ग्रहांचे दोष दूर होऊन सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. तसेच चंद्रग्रहणाच्या वेळी ओम सोम सोमाय नमः किंवा चंद्रकवच पठण केल्याने चंद्राचे बळ वाढते आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते. शिवाय गायत्री मंत्र हा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो. ग्रहण काळात गायत्री मंत्राचा उच्चार केल्याने आपली बुद्धी तल्लख होते आणि घरातील नकारात्मकता कायमची दूर होते. भक्तांनो, भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. तर या काळात आपण विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या अष्टाक्षर मंत्राचा जप करू शकतात. तसेच हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा कीर्तनरूपी जप केल्याने जीवनातील संकटातून मार्ग निघतो. केवळ एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचा जो कोणताही मंत्र असेल तो सुद्धा या काळात जपू शकतात. ग्रहण काळात आपल्या आराध्य दैवताचे स्मरण केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही. आपले पितर जे असतात ते सुद्धा या काळात आपले संरक्षण करत असतात. त्यामुळे या काळामध्ये पितरांचे स्मरण करणे ही उत्तम आहे. या मंत्रांच्या जपाव्यतिरिक्त ग्रहण काळात काही नियमांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. ग्रहणांचा सूतक काळ हा सर्वसाधारण 9 ते 12 तास आधी सुरू होतो. या सूतक काळात
शक्यतो भोजन करणे टाळावे. ग्रहण सुरू असताना देवाच्या मूर्तीला कधीही स्पर्श करू नये. या काळात केवळ मानसपूजा किंवा नामस्मरण करावे. घरामध्ये असलेले पाणी आणि अन्नामध्ये तुळशीचे पाने किंवा दर्भ टाकून ठेवावे, जेणेकरून अन्नाचे संरक्षण होईल आणि ते ग्रहणानंतरही शुद्ध राहील. ग्रहणाच्या काळात कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य सुरू करू नये, कारण हा केवळ जप, तप आणि ध्यानधारणेसाठी राखीव ठेवलेला वेळ आहे. ग्रहण संपल्यानंतर सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे स्नान करणे. शुद्ध पाण्याने, शक्यतोवर तुमच्याकडे गंगाजल असल्यास गंगाजल टाकून स्नान करून घरातील देवांची पूजा करावी आणि त्यानंतर अन्नाचे ग्रहण करावे. ग्रहण सुटल्यानंतर गरजूंना धान्य, तीळ, कापडाचे दान करावे. हे अत्यंत शुभ मानले जाते. दान केल्यामुळे ग्रहणाचे उरलेले अशुभ परिणाम नष्ट होतात. मंडळी, शेवटी एक लक्षात ठेवा की ग्रहण काळ हा भीतीचा नसून तो आत्मचिंतनाचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा काळ आहे. या काळात आपण स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहिले पाहिजे आणि श्रद्धेने नामजप केला पाहिजे. यामुळे तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच येईल. हा आध्यात्मिक मार्ग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच प्रकारच्या शास्त्रोक्त माहितीसाठी स्वामी चिंतन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.